जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SY आणि TY BA BCom BSc BBA BBA IB BBA CA तसेच BScमध्येच अंतर्गत जे काही BSc कम्प्युटर सायन्स BCA सायन्स त्याच्यानंतर BSc ॲनिमेशन नंतर BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी बायोटेक्नॉलॉजी असे जे काही वेगवेगळे विविध विषय आहे जे विद्यार्थी SY आणि TYचे आहे तसेच MA MCom MSc ऑल फॅकल्टी तसेच इंजिनिअरिंग फॅकल्टी यांचे निकाल कधी जाहीर होणार आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात अगोदर आपण इंजिनिअरिंग फॅकल्टीकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी इंजिनिअरिंग फॅकल्टीकडे असणार आहे या विद्यार्थ्यांचा जो काही निकाल आहे तो जानेवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्येही जाहीर होण्याची म्हणजे नेमकी काय तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 12 जानेवारी 2024 आहे. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो यामध्ये नेमकी जानेवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यातच का जाहीर होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की पेपर संपून आता जवळजवळ 30 दिवस होत आलेले आहे किंवा 30 दिवस लवकरच होणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे की कोणताही निकाल जाहीर करण्यासाठी शेवटच्या पेपरपासून तर 30 ते 45 दिवसापर्यंत हा पेपर तपासून त्याचा निकाल जाहीर करणं गरजेचं असतं. तर इंजिनिअरिंग फॅकल्टीचा निकाल जो काही आहे तो जानेवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर होऊ शकतो. त्याच्यात कोणाचा SC TE किंवा BEचा त्याच्यात TE आणि BEचा हा होऊ शकतो. SCचा किंवा FEचा थोडासा लेट हा जाहीर होऊ शकतो. पण TE आणि BEचे पेपर हे झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा निकाल हा लवकर जाहीर होऊ शकेल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये उल्लेख केलेले जे काही कोर्स आहे आणि MA MCom MSc फर्स्ट आणि सेकंड इयरचे या ठिकाणी मी अपडेट देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी त्याला ब्रेकिंग न्यूज म्हणा किंवा एक थोडीशी दुःखद बातमी जरी म्हणली तरी चालेल तर निकाल जाहीर होण्यासाठी थोडासा उशीर होणार आहे. निकाल जाहीर होण्यासाठी थोडासा उशीर होणार आहे. जे की मी अगोदर तुम्हाला टेंटेटिव्ह डेट 10 ते 15 जानेवारी सांगितलेली होती तर आता कदाचित ही डेट तुमची मॅक्झिमम 20 ते 25 जानेवारीच्या आसपास पुढे जाण्याची शक्यता आहे. त्याच्यातूनही असं काही विषय आहे तर याच्या अगोदरसुद्धा निकाल जाहीर होऊ शकतो. पण सर्व विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्याची शक्यता कमी आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थी मित्रांनो डिस्ट्रिक्ट वाईज आणि तालुक्या वाईज काही कॅप सेंटर विद्यापीठामार्फत दिलेले आहे त्या ठिकाणी परीक्षा होत आहे. तर 10 पैकी जवळजवळ फक्त 4 ते 5 जे काही कॅप सेंटर आहे यांचं काम हे थोडंसं जास्त गतीने चालू आहे किंवा योग्य त्या शेड्यूल पद्धतीने चालू आहे. तर मुळामध्ये आणखीन 4 ते 5 जे काही कॅप सेंटर आहे तर त्या ठिकाणी पेपर तपासण्याची जी काही मनुष्यबळांची संख्या आहे ती थोडीशी कमी आहे. काही ठिकाणी कोडिंग झालेले नाही तर अशा पद्धतीचे काही टेक्निकल एरर्स आहेत. त्याच्यामुळं सुद्धा काय होतं आहे की SY आणि TY यात उल्लेख केलेले जे काही अभ्यासक्रम आहे मग याच्यामध्ये BCA पण आहे BCS पण आहे नंतर BBA BBA IB BBA CA BA BCom BSc हे जे काही सर्व विद्यार्थी आहेत तर यांचा निकाल हा थोडासा उशिरा जाहीर होऊ शकतो. शक्यतो तरी कदाचित असं पण होईल की जानेवारी महिन्याच्या लास्ट वीकला पण होऊ शकतो आणि काही अभ्यासक्रमाचा निकाल आहे हा फेब्रुवारीच्या 10 फेब्रुवारीपर्यंत सुद्धा जाहीर होऊ शकतो. तर निकाल जाहीर होण्यासाठी उशीर होणार आहे हे कृपया लक्षात घ्या. कारण काही कॅप सेंटरचा मी अंदाज घेतला आणि त्या अंदाजावरून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. लवकर जर जाहीर झाले तर उत्तमच आहे. बट मला नाही वाटत की 20 जानेवारीच्या आसपास काही निकाल जाहीर होतील. ओके, यात उल्लेख केलेल्या अभ्यासक्रमापैकी. ओके, मी तसं सांगणार नाही आता की कोणत्या कॅप सेंटरचा कुठपर्यंत आढावा झालेला आहे. बट मी एक टेंटेटिव्ह तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळजवळ 10 पैकी फक्त 4 ते 5 कॅप सेंटर असे आहेत की ज्यांचे शेड्यूल पद्धतीने निकाल हे जाहीर होत आहे किंवा पेपर तपासणी पूर्णपणे झालेली आहे. अजूनही किमान 4 ते 5 महाविद्यालय असे आहेत की ज्यांचे कॅप सेंटरवरती कामकाज परिपूर्ण झालेले नाहीत. पेपर तपासणी ही आत्ता धीम्या गतीनं थोडीशी चालू आहे. बट थोड्याच दिवसात मोठ्या पद्धतीने किंवा त्वरित रात्रंदिवस एकत्र करून देखील पेपर तपासणी होऊ शकते. मागच्या वेळेस ज्या पद्धतीने झालं जवळजवळ
BComचे 8 ते 9,000 विद्यार्थ्यांचे निकाल काय झालेले होते, होल्ड करून ठेवलेले होते. सो आत्ता देखील तशा पद्धतीची सिच्युएशन कदाचित होऊ शकते, कारण काही कॅप सेंटरकडून जर का पेपर विद्यापीठाकडे पोहोचले नाही, मार्क्स एंट्री झाली नाही किंवा एक्झामिनेर कडून पेपर तपासणी झाली नाही, मॉडरेशन झालेलं नसेल, तर त्यामुळे निकाल जाहीर होण्यास उशीर लागू शकतो. MA, MCom, MSc तर यांचे MCom आणि MScचे पेपर होऊन आता 15 दिवस होऊन गेलेले आहे, काही 30 दिवस पण होत आलेले आहे. पण तरीसुद्धा त्यांच्या पेपर तपासणीला थोडासा गती कमी आहे, त्याच्यामुळे निकाल जाहीर होण्यासाठी बहुतेक कालावधी जाऊ शकतो. तर जानेवारी महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत निकाल हा जाहीर होऊ शकतो. तरीसुद्धा विद्यापीठ खूप जोमानं प्रयत्न करत आहे, लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याचा निश्चित प्रयत्न करत आहेतच. पण मला तरी वाटतं की 20 तारीख ते 30 तारखेच्या दरम्यान काही निकाल जाहीर होतील, तर काही निकाल हे फेब्रुवारी 10 पर्यंत देखील लागण्याची शक्यता आहे. आता त्याच्यातल्या त्याच्यात जे BA आणि BScचे विद्यार्थी आहे, तर यांचे काही जणांचे SYचे पेपर चालू आहेत. ओके, BAचे काही संपले, काही पेपर चालू आहे. मॅक्झिमम पेपर हे 17 ते 22 जानेवारीपर्यंत चालणार आहेत. त्याच्यामुळं किंवा 20 जानेवारीच्या आसपास किंवा 17 जानेवारीपर्यंत बहुतेक पेपर हे संपणार आहेतच. ओके, त्याच्यामुळं त्याच्यानंतर पुढचे किमान 15 दिवस तरी लागू शकतात. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की जानेवारी महिन्याच्या लास्ट वीक किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल हे जाहीर होऊ शकतील. जसे जसे निकाल जाहीर होतील तशा पद्धतीने तुम्हाला ऑलरेडी इन्फॉर्म करण्याचं काम केलं जाणार आहे. त्याच्यातल्या त्याच्यात विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी अशी आहे की जे कॉपी केसचे विद्यार्थी आहे, तर त्यांच्याकडे जे इथे बघा फॅकल्टी दिलेलं आहे, कॉमर्स, मॅनेजमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ह्युमॅनिटी, आर्ट्स अँड लॉ फॅकल्टी आहे. आणि इथे सुद्धा बाकीच्या फॅकल्टी म्हणजे सायन्समध्ये SY BSc असतील किंवा BSc BCS MScचे ऑल फॅकल्टी, BA BCom MCom वगैरे जेवढे विद्यार्थी ज्यांच्यावर कॉपी केस झालेली होती, तर त्यांच्यासाठी विद्यापीठाने काय केलेलं आहे, एक नोटीस दिलेली आहे, नोटीस ऑफ मीटिंग ऑफ कॉपी केस स्टुडंट. ओके, सो यांची काही विद्यार्थ्यांची मीटिंग ही 18 तारखेला होणार आहे, तर काही विद्यार्थ्यांची मीटिंग ही 19 तारखेला होणार आहे. सकाळी 11 वाजता विद्यापीठाचं जे काही एक्झाम सेक्शन आहे त्या ठिकाणी ह्या मीटिंग्स होणार आहे. तर संबंधित विद्यार्थ्यांनी या दोन जी काही PDF आहे अनफेअर मीन्स, या ठिकाणी तुम्ही जर का पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटला गेलात, त्या ठिकाणी एक्झाम सेक्शन आहे, तिथे थोडेसे स्क्रोल केल्यानंतर स्टुडंट सेक्शनमध्ये इथे तुम्हाला अनफेअर मीन्स किंवा कॉपी केस स्टुडंट दिसेल. ओके, सो या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. ओके, आणि या दोन्ही PDF डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सर्च बारमध्ये तुमचं जर का नाव दिसत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला किंवा तुमचं सीट नंबर टाका, तुमचं नेम टाका, तुमच्या कॉलेजचं नेम टाका. तर त्या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल, सर्च करता येईल. तुम्हाला जी काही PDF आहे ती PDF तुम्हाला काय करायची आहे, प्रिंटआउट करायची आहे तुमची PDF. त्याच्यावर तुमच्या कॉलेजच्या प्राचार्यांचा सही शिक्का घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या हॉल तिकीटची झेरॉक्स घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, मीटिंगला उपस्थित राहायचं आहे. याच्या बाबतीत सविस्तर एक माहिती देणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथे गृहीत धरा, इथे 18 तारीख दिली, इथे 19 तारीख दिली, म्हणजे या तारखा झाल्याशिवाय किंवा ह्या मीटिंग झाल्याशिवाय तर निकाल जाहीर होऊ शकत नाही. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांचं कॉपी केसमध्ये नाव आहे त्यांचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार नाही, हे कृपया लक्षात घ्या. त्यांची पनिशमेंट लिस्ट येते, त्यांना फाईन भरावा लागतो, त्याची कॉपी त्यांना किंवा त्याचे इंटिमेशन विद्यापीठाच्या त्या SNT सेक्शनला द्यावं लागतं. त्याच्यानंतर त्यांचा निकाल हा ऑनलाईन जाहीर होण्याची शक्यता आहे किंवा डायरेक्ट कॉलेजकडे ऑफलाईन पद्धतीने त्यांचा निकाल जाहीर होऊ शकतो. ओके, सो या पद्धतीने कॉपी केसच्या विद्यार्थ्यांनी कृपया लक्षात घ्या. या दोन नोटिसा काळजीपूर्वक बघा. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देखील त्याची माहिती शेअर केलेली आहेतच. पण विद्यार्थी मित्रांनो, निकाल जाहीर होण्यासाठी उशीर होण्याची शक्यता आहे. ॲज पर आत्ताच्या डेटनुसार इथून पुढचे 15 दिवसानंतरच निकाल जाहीर होऊ शकतो, हे देखील मी तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यामुळे मला पर्सनली तुम्ही विचारू नका आता की सर BAचा कधी लागणार, BComचा कधी लागणार. तर धरून चला की ऑलरेडी आता एखादा विद्यार्थी म्हणेल सर TYBAचा निकाल कधी लागेल. आता TYBAचा एखादा विद्यार्थी असेल ज्याचा SYBAचा देखील एखादा विषय बॅकलॉग असू शकतो, त्याचा जर का 17 जानेवारीला त्याचा निकाल जाहीर त्याचा पेपर होणार आहे, तर विचार करा की त्याचा निकाल आत्ता जाहीर कसं काय होऊ शकतो.
म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो सांगितलेलं आहे की BA आणि BSc फॅकल्टीचा जो काही निकाल आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 10 फेब्रुवारीपर्यंत जाहीर होऊ शकतो. हे मी तुम्हाला टेंटेटिव्ह तारीख सांगण्याचा प्रयत्न केला. लवकर जाहीर झाली तर निश्चित तुम्हाला सांगितलं जाईल. फर्स्ट इयरच्या बाबतीत मी जसे तुम्हाला तारखा दिल्या त्याच तारखेला किंवा त्याच आठवड्यामध्ये निकाल जाहीर झालेला आहे. सो त्याच पद्धतीने SY आणि TYचे देखील निकाल तेवढ्या टेंटेटिव्ह शेड्यूलमध्ये सांगू शकतो. धरून चला विद्यार्थी मित्रांनो, 20 ते 30 जानेवारीच्या आसपास काही निकाल जाहीर होतील, तर काही निकाल हे 10 फेब्रुवारी 2024च्या आसपास जाहीर होणार आहे. एवढीच मी ब्रेकिंग न्यूज देईल. त्याच्यात इंजिनिअरिंग फॅकल्टीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा निकाल जानेवारी महिन्याच्या 3rd वीकपर्यंत लागण्याची जास्त शक्यता आहे. जे अंतिम वर्षाचे म्हणजे TE आणि BEचे विद्यार्थी आहे त्यांचा निकाल मी तुम्हाला सांगितलेला आहे. जर लवकर जाहीर झाला तर तो आपल्या टेलिग्राम चॅनलला निश्चित सांगितला जाईल. म्हणजे कदाचित आज उद्या जरी जाहीर झाला तरी तो लवकर सांगितलं जाईल. तुम्ही नेहमी हे जी काही रिझल्टची वेबसाईट आहे ती तुम्ही बघत चला. या ठिकाणी ऑनलाईन रिझल्ट आहे. इथे कालपर्यंत काही निकाल जाहीर झालेले आहे. जसं BHM CTचे निकाल जाहीर झाले. फर्स्ट इयर D फार्मसीचे झालेले आहे. MA जर्नलिझम आहे. फर्स्ट इयरचे इथं BA BCom BSc BBA BBA IB काही डिप्लोमा रिलेटेड PG DBMच्या रिलेटेड किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या रिलेटेड काही डिप्लोमा आहे त्यांचे देखील निकाल जाहीर झालेले आहेतच. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने खूप सारी माहिती आपण आपल्या टेलिग्रामला डेली टाकत असतो. तुम्ही डेली टेलिग्राम चॅनलचे मेसेज बघत चला. जे तुमच्या उपयोगाचे आहे ते घ्या. बाकीचे मेसेज काय करा, इग्नोर करा. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, याचसारख्या काही महत्त्वाच्या अपडेट किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिलेटेड काही महत्त्वाच्या अपडेट जर का तुम्हाला मिळवायचे असतील तर निश्चित आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.